नमस्कार, मी संतोष न्यूज. आज आपण आलो आहोत यशवंतनगर येथे. यशवंतनगरमध्ये एसआरचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. परंतु प्रकल्प राबवताना इथे नागरिकांमध्ये जो काही अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना पक्षाचे मेघराज लोखंडे इथे आलेले आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करू. तर काय प्रॉब्लेम आहे लोकांचा आणि काय मागणी आहे त्यांची? लोकांची जी मागणी आहे त्यांचं असं म्हणणं आहे सर्वप्रथम की हे जे अनधिकृत बांधकाम असेल आणि ते जे जर तोडण्यात आलेलं आहे तर त्याला कुठलीही पूर्वकल्पना लोकांना या ठिकाणी देण्यात आलेली नव्हती. दुसरी गोष्ट, आता ह्या ज्या महिला आपण बघू शकता त्यांना त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे. परत असे भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत ज्या कायद्यात बसत नाही, पण ते बेकायदेशीरपणे केले गेलेल्या आहेत. लोकांची ही मागणी आहे की जर तुम्ही आम्हाला बिना नोटीस देऊन घराच्या बाहेर काढत असताल, घरं आमची तोडत असताल किंवा आम्हाला जर मारहाण करत असताल तर ही कुठल्या कायदेशीर आहे? ही संविधानिक भूमिका नाहीये. मग ही महानगरपालिकेचे असेल किंवा संबंधित अधिकारी जे कोणी असतील त्यांच्याशी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना प्रश्न आहे हा आमचा. आपलं काय म्हणणं? ही ज्या दिवशी कारवाई सुरू झाली सकाळी, त्यावेळेस मी एसआरपीचे सीओ आहे सतीश कुमार खडगे साहेब यांना व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवला की सर, काही लोक इथं जीसीपी घेऊन आलेले आहेत, ते तुमच्या विभागातर्फे आहेत का, तुम्ही हे पाडायला सांगितलंय का? तर त्यांना तो मेसेज बघून सुद्धा त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही त्यांना सांगितलं संबंधित पोलीस चौकीला तुम्ही कळवा की अशा अशा अनधिकृत कारवाई आहे ते थांबवा म्हणून. खडगे साहेबांनी त्याच्यावर काही उत्तर दिलं नाही. त्यानंतर कारवाई इतकी भयानक होती की अशी परिस्थिती आता इथं चालू लाईटीच्या बाहेर आहे, नळ तुटलेले, पाण्यामुळे एखाद्या माणसाचा करंट लागून जीव जाईल. आम्ही सांगतो त्यांना ते रॅबिट उचलून घेऊन जावा, गटरी साफ करा, आमच्या लाईटी लावून द्या. तो प्रश्न सुटत नाही. महापौर साहेबांनी आम्हाला परवा दिवशी सांगितलं तुमच्या लाईटी लागतील म्हणून. आम्ही इथं वीज वितरणला सांगतो लाईटी लावून द्या, त्यांचं अजून माणसं येत नाहीयेत, रॅबिट उचललं जात नाही. त्यानंतर जे लोक इथं राहत होते त्यांचा सर्वे करण्यासाठी आम्ही पत्र दिलेले आहेत त्यांना की त्यांचा सर्वे करा. 19 तारखेला आमचं तिथं सुनावणी आहे. त्या सुनावणीच्या आधी आम्ही सांगितलं होतं तुम्ही स्थळ पाहणी करून जे मूळ झोपडीधारक आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही त्यासाठी तुम्ही इथं स्थळ पाहणी करा, त्यांची घरं चेक करा, नंतर तुम्ही ती कारवाई करा. त्या आधीच त्या घरांपासून लोकांना म्हणजे घरांपासून हे करण्यासाठी परावृत्त करण्यासाठी ही कारवाई केलेली आहे. जाणून बुजून घरं पाडलेली आहेत म्हणजे उद्या त्याला ही घरं सगळी जे जातीलधारक आहेत त्यांना बाद करण्याचा हा डाव आहे. याच्यामध्ये बिल्डर सतीश कुमार खडगे आणि सिनियर पी आय आवड साहेब या तिघांचं संगनमत कायम दिसून येतंय. परिस्थिती आमची अशी आहे की इथनं पोलीस चौकीला जायचं म्हणलं तरी लोक भयभीत व्हायला लागले. पोलिसांचीच भीती वाटायला लागली की त्यांच्याकडे गेल्यावर आपल्यावर मी कसं कमी. आपलं काय म्हणणं? माझं तर म्हणणं असं आहे की वैशालीताई घोडेकरांनीच इथं मला मारायला माणसं पाठवलेली. मी तर PSIच्या ऑफिसमध्ये गेली होती तक्रार देण्यासाठी. तर ती तक्रार मी करून येईपर्यंत पोलीस अधिकारी पण माझ्यासोबत होते. तर ते म्हटले काय, आम्ही 3-4 वाजेपर्यंत येतोय तुमच्या इथं तुमची तक्रार घ्यायला, घर पाडलेलं आहे तर माझ्या धीराने. तर ते येऊस्तवर त्यांना धीर बी नव्हता की इथं माझ्या घरात येऊन सगळी गोलका होऊन लोक इथं येऊन उभी राहिली होती. मी टेम्पोतनं उतरस्तवर माझ्यावर मारहाणीचा सुरुवात केली त्यांनी. परत मी पोलिसांना 112ला पण मी नंबर लावलेला. ते सुद्धा पोलीस आलेले, त्यांनी सुद्धा मला म्हटलेत की तुला मारलेन का, तुला हाणलेन का. ते तिथनं येऊस्तवर तिथं जाऊस्तवर सुरुवात केली मला इथं मारायची. आणि बिल्डरची पण माणसं होती. मदत नाही मिळाली का? नाही मिळाली. पोलिसांचं काय म्हणणं होतं? पोलिसांचं म्हणणं होतं की तुमच्यावर बी गुन्हा दाखल करणार आणि त्यांच्यावर बी गुन्हा दाखल करणार, डायरेक्ट तुम्हाला आतमध्येच टाकणार आणि तुम्हाला पट्ट्याने मारणार. आमच्या समोर तिथं एक माणूस बेवडा सुद्धा आणला आतमध्ये आणि आमच्या समोरच मारायला सुरुवात केली. तुम्ही नागरिक विरोध करताना की तुमची मागणी काय इथं? आमची मागणी आहे की आम्हाला इथं जागेवरच घर पाहिजे, आम्ही जी राहिले लोक आहेत ते. महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, तसेच मावळचे लोकप्रिय महासंसदरत्न खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील, आमचे गटनेते विश्वजित दादा बारणे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी करू. पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिका असेल, ते अधिकारी असतील, जे जे संबंधित अधिकारी असतील किंवा जे जे ह्यांना वाटतंय की आपल्याला न्याय ह्या लोकांकडनं भेटेल तिथे तिथं आम्ही प्रश्न मांडण्यासाठी हे असू. आणि वैयक्तिक ह्या लोकांबरोबर माझी भूमिका अशी असेल, जर उद्या जरी हे रस्त्यावर उतरले तर उद्या रस्त्यावर उतरण्याची ताकद हे आम्ही प्रशासनाला दाखवू की काय असते. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा आहे. इथे कुठल्याही प्रकारची दादागिरी, एक दमदाटीपणा हा कुठल्याही प्रकारचा सहन केला जाणार नाही.
कारण हा देश हे राज्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारं आहे. त्यामुळं आम्ही ह्या लोकांच्या मागे आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना अशी देखील विनंती आम्ही केलेली आहे की साहेब, आपल्याला व्हिडिओ कॉल करून ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत हे आम्ही दाखवू. त्याच्यासाठी साहेब देखील प्रयत्नशील राहतील आणि जी काही कार्यवाही असेल आवश्यक ती आम्ही पक्षाच्या वतीने व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करू आणि या लोकांना न्याय मिळवून देऊ. बढ़ो, मेघराज दादा आप आगे बढ़ो.